नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. आज शिवजयंती. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्राचं स्वत्व, मराठी माणसाचं स्वत्व ज्यांनी जागवलं, त्या शिवरायांचा आज हॅपी बर्थडे. शिवजयंती आहे आज. म्हणून अतिशय आनंदाचे क्षण या दिवसात तरी आपल्याला मिळतील असं वाटतं. पण प्रत्यक्षामध्ये आजच्याच दिवशी 2-3 पत्रकार परिषदा झाल्या आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या त्या राजकारणाची अजूनही अधोगतीकडून अधोगतीकडे वाटचाल सुरू. काय झालं? नारायण राणे जे केंद्रामध्ये मंत्री आहेत, त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील आणि सर्व जणांवरती पुन्हा एकदा आरोप केले. आपल्याला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावेळी असं वाटलं की काहीतरी भांडाफोड ते करतील. पण त्यावेळी त्यांनी केवळ आणि केवळ संजय राऊत यांच्यावरती दुगाड्या झाडल्या. संजय राऊत हे मुख्यमंत्री पदावर डोळा ठेवून आहेत. संजय राऊत शिवसेना बुडवायला निघालेले आहेत. संजय राऊतच उद्धव ठाकरेंच्या विरोधातलं राजकारण करत आहेत. कारण 19 बंगल्यांचं जे सगळं विषय होता, तो त्यांनी संजय राऊतांनी चर्चेत आणला आणि तो उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी हा विषय त्यांनी उकरून काढला. असा आरोप नारायण राणेंनी केला. किरीट सोमय्या यांनी तशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं आणि भाजपचे इतर नेते हे शिवसेनेमध्ये दुफळी माजेल यासाठी पद्धतशीर प्रयत्न करतात. संजय राऊतांच्या गाजलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे नव्हते. एकनाथ शिंदे कुठे आहेत असा सवाल भाजपच्या नेत्यांनी विचारला. एकनाथ शिंदेबद्दल सुद्धा संशय येईल त्यांच्याबद्दल अशा प्रकारची वक्तव्य करण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू होते. हा झाला राजकारणाचा भाग. पण आज शिवजयंतीला निदान आपण काय विचार करतो की आपला हा प्रजाहितदक्ष न्यायाची, समतेची, सर्व धर्म समभावाची आठवण करून देणार ही सगळी तत्व आचरणात आणणार, आपल्या भूमीला एका वैभवाप्रत नेणारा, सगळ्या देशातच नव्हे तर जगामध्ये ज्यांचं नाव आहे अशी शिवराय. आणि आज असा प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतो की कुठे नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र? जो प्रचाराचा मुद्दा 2014 साली ही कॅचलाईन होती भाजपची, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? आणि हाच प्रश्न आज पुन्हा एकदा विचारायला आणि शिवरायांची माफी मागावी लागेल आपल्याला. शिवराय आम्हाला माफ करा की आम्ही कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र. याला सगळे पक्ष जबाबदार आहेत. आणि पण आज आपल्याला चर्चा करायची ते मुख्यतः भाजप आणि शिवसेनेची. ज्या देवेंद्र फडणवीसांनी नारायण राणे यांच्यावरती अतिशय गंभीर आरोप विधानसभेमध्ये केले होते, त्यांनाच त्यांनी बरोबर घेऊन केंद्रामध्ये मंत्रिपद दिलं त्यांच्या पक्षाने. म्हणजे ज्या अजितदादा पवार यांच्यावरती भ्रष्टाचाराचे अतिशय गंभीर बैलगाडीवर पुरावे असल्याचं सांगण्यात येतं, त्यांच्याबरोबर सरकार स्थापन केलं 3-4 दिवसाचं का होईना देवेंद्र फडणवीसांनी. आणि हे तत्वाच्या गोष्टी करतात. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, नारायण राणे यांनी आज जे प्रश्न उपस्थित केले त्याचा उहापोह करण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो की नारायण राणेंनी काही आरोप केल्यानंतर प्रतिक्रिया म्हणून शिवसेनेकडून काही गोष्टी येणार ठीक, पण कंगना राणावतनी ट्विट मागून ट्विट केले, अनेक आरोप केले महाविकास आघाडी सरकारवर, विशेषतः शिवसेनेवरती. तेव्हा तिच्या फ्लॅटवरती, तिचं जे घर आहे त्याच्यामध्ये तोडफोड करण्यात आली, महापालिकेवरनं कारवाई करण्यात आली. ती कारवाई अन्याय स्वरूपाची. हे मी तेव्हाही सांगितलं. कारण शिवसेना आज सत्तेवर आहे, महापालिकेत आणि महाराष्ट्रात सत्तेवरती आहे. तेव्हा शिवसेनेने ज्या पद्धतीने रस्त्यावरचं राजकारण हाणामारीचं करण्याची शिवसेनेला सवय आहे मुख्यतः, ते राजकारण तशा प्रकारचं आता करता येणार नाही. कारण तुम्ही सत्तेवर आहात, तुम्ही जबाबदारीने वागायचं. तेव्हा कुठलीही कारवाई असेल ती सूड बुद्धीने होता का. नारायण राणे यांनी जर अनधिकृत बांधकाम त्यांच्या बंगल्यामध्ये केलं असेल तर त्याच्यावरती कायदेशीर पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे. पण तुम्हाला आठवत असेल
तर काही महिन्यांपूर्वी 7-8 महिन्यांपूर्वी ही बातमी आली होती की नारायण राणेंच्या त्या बांधकामाबद्दल विशेषतः त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केलं की मी तिथे असतो तर मी त्यांना एक लगावली असती. त्यावेळी सुद्धा ही बातमी लगेच आली होती की नारायण राणे यांच्या जुहूच्या निवासस्थानी अनधिकृत बांधकाम. त्याच्या अगोदर महापालिकेला हे माहित होतं तिथे अनधिकृत बांधकाम आहे. मुंबईमध्ये कंगना राणावत, नारायण राणे यांचंच नाही, हजारो अनधिकृत बांधकाम असतील. महापालिका त्याच्यावरती काय कारवाई करते? तेव्हा नारायण राणे असतील, कंगना राणावत यांनी काहीही जरी वक्तव्य केलं तर लगेच अशा प्रकारची कारवाई करणं ही याला सूड बुद्धीचा वास आहे. आणि जेव्हा तुम्ही सूड बुद्धीने कारवाई करता तेव्हा तुम्हाला भाजपकडे, केंद्र सरकारकडे, मोदी सरकारकडे बोटं दाखवण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. तुम्ही न्यायाने वागलं पाहिजे. एकीकडे शिवरायांचं नाव घ्यायचं उठता बसता आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारची कारवाई करायची. किरीट सोमय्या असो किंवा कोणी असो, आता काल अलिबागमध्ये त्याच्या आधी पुण्याला किरीट सोमय्या जिथे केले तिथे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करणं हे प्रबोधनकारांच्या विचारात बसतंय. शिवसेना प्रबोधनकारांचा वारसा सांगते आणि प्रत्यक्षात काम कसं करते हे बघ. दुसरी गोष्ट आता जे नारायण राणे यांनी मुद्दे उपस्थित केलेत. मी आता सांगितलं की नारायण राणेंच्या बंगल्यावरती जर कारवाई काही चुकीचं असेल तर त्यांची स्टेटमेंट्स आली किंवा त्यांनी काही गोष्टी केल्या की त्यानंतर तुम्ही काय विषय ही लगेच कारवाई करता. त्याला सोडाचा वास येतो शिवसेनेच्या या किंवा महाविकास आघाडी सरकारच्या. अशा प्रकारचं वागणं असता कामा नये. तुम्हाला जर कारवाई करायची असेल तर नियमाप्रमाणेच व्हायला पाहिजे. मग ते नारायण राणेंच्या विरुद्ध असो नाहीतर कोणाही विरुद्ध असो, पण नियमाप्रमाणे कारवाई केली पाहिजे आणि ह्या आदर्श शिवरायांनीच घालून दिलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने जे केलं असेल, जर चूक असेल तर मी चूकच म्हणणार आणि आत्ताही चूक म्हणणार. पण या पलीकडे आता नारायण राणेने आज पुन्हा एकदा गंभीर आरोप केलाय. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी असं सांगितलं की दिशा सॅलियन ही जी सेलिब्रिटी क्षेत्रामध्ये होती, ती ज्याला म्हणतो मॅनेजर असतात सेलिब्रिटींचे, ते मॅनेजमेंट करणारी अशी अशी व्यक्ती होती ती. त्या दिशा सॅलियनचा मृत्यू जो झाला, तो मृत्यू नसून अपघाती मृत्यू नसून तिच्यावरती बलात्कार झाला आणि त्यानंतर तिचा खून करण्यात आला असा आरोप नारायण राणे यांनी केला. याच्या अगोदर सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये बसून त्यांनी हा आरोप केला. त्यांनी आज अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांचं असं म्हणणं आहे की दिशा सॅलियनचा मृत्यू कशामुळे झाला? का झाला? आत्महत्या कशाला ती करेल? असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ती ज्या इमारतीत होती तिथलं सीसीटीव्ही फुटेज गायब झाले. त्या ठिकाणच्या रजिस्टर मधल्या नोंदणीचं पान फाडलं गेलेलं आहे. तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कुठे आहे? अशा प्रकारचे अनेक प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केले आणि तिच्यावर बलात्कार झालाय आणि खून झालाय असं त्यांनी सांगितलं. आता मी तुम्हाला सांगतो की जर ही गोष्ट खरी असती तर त्याच्या संबंधी पुरावे द्यायला पाहिजे. नारायण राणे यांनी यासंबंधी प्रश्न उपस्थित केले. एक केंद्रीय मंत्री आहेत. भाजपचे केवळ खासदार किंवा आमदार नाही, ते केंद्रीय मंत्री आहेत, माजी मुख्यमंत्री आज सत्तेत आहेत. केंद्रीय मंत्र्याने अशा प्रकारचा आरोप करताना, कारण ते केंद्र सरकारचे प्रतिनिधी आहेत, जबाबदारीने बोलायला आणि आज त्यांना पत्रकार परिषदेत स्पष्टपणे प्रश्न ऐकू येत नव्हते. पण कोणी जरी विचारलं की तुम्ही याच्या संबंधी काही तक्रार केली आहे का किंवा तुम्ही चौकशी व्हावी असं अशा प्रकारचं काही निवेदन दिलंय का? तेव्हा ते म्हणाले थोडक्यामध्ये मला तुम्ही शिकवू नका. पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी सगळं ऐकून घ्यायचं तुम्हाला. तुम्हाला प्रतिप्रश्न विचारायचे नाहीत आणि प्रतिप्रश्न विचारल्यानंतर तुम्ही दरडवायचं, गुरकवायचं असं घडता कामा नये. केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांना प्रश्न विचारण्याचा पत्रकारांना जरूर अधिकार आणि पत्रकारांनी मी तुम्हाला सांगतो की पत्रकारांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. मग ते उद्धव ठाकरे असोत, नारायण राणे असोत, देवेंद्र फडणवीस असोत किंवा राज ठाकरे असोत, कोणालाही प्रश्न विचारताना घाबरायचं बिलकुल कारण नाही. निर्भयपणे प्रश्न विचारा. त्यांना आवडतील की नाही आवडतील याचा संबंध. तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत. ते प्रश्न सेन्सिबल असले पाहिजेत, हा भाग आहे. पण प्रश्न विचारणं हे पत्रकारांचं
काम आहे आणि त्यांना जर कोणी दरडावत असेल अशा वेळी पत्रकारांना, तर त्या पत्रकारांच्या मागे अन्य पत्रकारांनी उभं राहिलं पाहिजे आणि याचा निषेध केला पाहिजे की हे चालू, हे आम्ही खपवून घेणार नाही. तुमच्या पत्रकार परिषदा लाईव्ह आम्ही टीव्हीवरती दाखवणार, टाळे पिटणं नुसते, याला काय अर्थ आहे? नारायण राणेंनी हे लक्षात घेतलं पाहिजे की मी तुम्हाला सांगतो की दिशा सॅलियनच्या आई वडिलांनी या संबंधी तक्रार केलेली नाहीये. उलट या संबंधी जे बलात्कार असेल, खून असेल, अशा ज्या गोष्टी सोशल मीडियावरनं चर्चेस येत आहेत, टेलिव्हिजनवरनं राजकीय नेते आरोप करतायत. त्यामुळे आम्ही अत्यंत व्यथित झालो आहोत आणि म्हणून त्यांनी मुंबई पोलिसांकडे या संबंधी तक्रार दाखल केली आणि सांगितलं की अशा लोकांवरती तुम्ही कारवाई करा. दिशा सॅलियनच्या आई वडिलांनी असं कुठेही म्हटलं नाही तिच्यावरती अत्याचार झाला, तिचा खून झाला. मग हा कुठलाही पुरावा न देता आई वडिलांनी सुद्धा काही याच्याबद्दल एक शब्दही काढलेला नाहीये आणि नारायण राणे म्हणतात ते प्रश्न उपस्थित करतात त्या संबंधी कुठलाही पुरावा त्यांनी दिलेला नाहीये. आणि मी तुम्हाला सांगतो की जे तपास अधिकारी आहेत या संबंधीचे, त्या तपास अधिकाऱ्यांनी सांगितलंय की बघा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कुठे आहे असं नारायण राणे म्हणाले. त्या तपास अधिकाऱ्यांनी, म्हणजे आयो म्हणतात त्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर, त्यांनी आपल्या सिनियरना, जे म्हणजे डीसीपीना जो रिपोर्ट दिलाय त्यामध्ये म्हणले की पोस्टमॉर्टम रिपोर्ट, इन्क्वेस्ट पंचनामा हे महत्वाचे डॉक्युमेंट आहे, हाऊस सर्च पंचनामा, कुटुंब सदस्यांची स्टेटमेंट्स, ही सगळी कागदपत्र बघून तपास अधिकाऱ्यांनी एसीपीला फायनल समरीसाठी रिपोर्ट धाडलाय आणि म्हणजे थोडक्यामध्ये ही केस क्लोज करण्यासाठी सांगितलं आणि त्याप्रमाणे ही केस बंद झालेली आहे. आता बंद झालेली केस कधीही बाहेर काढता येते असं नारायण राणे म्हणतात. ठीक आहे, मी माजी मुख्यमंत्री आहात, तुम्हाला माहिती आहे, सगळी प्रोसिजर माहिती असते. पण बंद एखादी केस ओपन करायची असेल तर त्या संबंधी काही तुम्हाला सबस्टॅन्शियल पुष्टी देणारा पुरावा सादर करायला, कुठलीही प्रकरण अशी उकरून नाही काढतायत. तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून या संबंधी जी काही माहिती आहे आणि ती असंही सांगण्यात आलं, आता एखाद्या तरुण मुलीचा मृत्यू झाला, अपघाती मृत्यू झालाय असं आतापर्यंत निष्कर्ष निघाले, खून झाल्याचं किंवा अत्याचार झाल्याचं कुठेही नाही. आणखीन तिच्याबद्दल काय काय गोष्टी बोलल्या गेल्या, आता मी त्याच्याबद्दल त्याचा उल्लेखही करणार. या गोष्टी बोलल्या गेल्या भयानक गोष्टी. अशा प्रकारे एखाद्या मृत्यू झालेल्या व्यक्तीबद्दल अशा प्रकारे काहीही पुरावा नसताना बोलणं हे अतिशय खालच्या पातळीचं आहे असं मी समजतो. त्यामुळे त्याच्याबद्दल सुद्धा मी बोलणार नाही. जी चर्चा होती त्याच्याबद्दलही बोलणार, कारण आणि तिच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा हा सवाल, ही गोष्ट लक्षात घ्या. पण जी माहिती एका इंग्रजी प्रतिथाचे नियतकालिकांनी दिशा सॅलियनचे सगळे व्हॉट्सअप मेसेजेस आणि बऱ्याच गोष्टी एकत्र करून जो रिपोर्ट दिला त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की ती गेली होती प्रियकराच्या, तिचं जी कोणी प्रियकर होते त्याच्या घरी गेली होती, तिथे राहत होती ती काही दिवस. त्या ठिकाणी तिथलं सीसीटीव्ही फुटेज चेक केलं आणि असं म्हटलं जातंय की तिच्या म्हणजे ती बाहेर गेली पार्टीसाठी वगैरे, त्यामध्ये असं म्हटलंय की डिलिव्हरी घेण्यासाठी ती एकदाच बाहेर आली होती त्या बिल्डिंग मध्ये, मग ती बाहेर आलेलीच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तिने म्हणजे कोणतीही तिने पार्टी केली नाही. त्यानंतर तिच्या संबंधी आणखीन ज्या काही गोष्टी सांगण्यात आहेत त्या तिच्या वडिलांनी पूर्णपणे नाकारलेल्या आहेत आणि ज्या गोष्टी होत्या त्या अशी ती केस जी आहे की दिशा सॅलियन ज्या पार्टीमध्ये ही गोष्ट घडली, ही घटना घडली, ती जी पार्टी झाली त्यामध्ये त्या मेसेजेस मधनं असं सांगण्यात आलं की पार्टी होत असतानाच ती जर डिप्रेशनच्या मूडमध्ये गेली दिशा. आता वाद होऊ शकतात, प्रियकराशी वाद होऊ शकतात, कोणाशी वाद होऊ शकतात, डिप्रेशन मध्ये गेली, हे काय चाललंय माझ्या बाबतीत आणि मला हे कंटाळा आलाय सगळ्याचा, हे बरोबर नाही, अशा प्रकारचे काहीतरी तिने उद्गार काढले, कोणाला तरी कॉलही केला त्यानंतर. आणि नंतर ती एका खोलीत गेली आणि त्याच्यानंतर मग एकदम आवाज आला आणि मग खोलीचं दार बंद होतं.
तिच्या मित्रांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी दार उघडलं आणि बघितलं, खाली बघितलं बाल्कनी तर खाली पडलेली होती. ताबडतोब ही सगळे खाली गेले. तेव्हा ती जिवंत होती. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी ॲम्ब्युलन्स मागवली. लगेच ते गेले आणि 3-4 ठिकाणी जायला लागलं. कोरोना होता त्या काळात त्यामुळे कदाचित दाखल करून घेतलं नाही. काय कशामुळे काय हे घडलेलं आहे आणि मग त्यामध्ये ती मृत्यू पावली. ही स्टोरी ही सगळी ही इंडिया टुडेनी छापली. इंडिया टुडे हे अतिशय प्रतिष्ठित नियतकालिक. त्यांनी छापलेले आहेत आणि याच्यामध्ये कुठलंही तथ्य आता अद्यापर्यंत आढळलं नाही. नारायण राणे असं म्हणाले, की दिशा सॅलियन ही आहे, तिचा तिची आणि सुशांतची चांगला परिचय होता आणि तिचा असा मृत्यू झाल्याचं ऐकून सुशांत चिडला आणि हे मी सहन करणार नाही, हे बरोबर नाही. मी याच्याबद्दल म्हणजे थोडक्यामध्ये मी आवाज उठवीन याच्याबद्दल. असं तो म्हणाल्यानंतर सुशांत सिंगचा खून करण्यात आला, असा आरोप नारायण राणे यांनी केला. आता सुशांत सिंग राजपूतच्या बाबत भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते, प्रवक्ते हे काय-काय बोलत होते आपल्याला आठवत असेल. मग महाराष्ट्र पोलिसांकडनं हा तपास काढून घ्या. मग सीबीआय कडे नेण्यात आला. त्या अगोदर बिहारच्या निवडणुका झाल्या. तिथे बिहारचे जे गुप्तेश्वर पांडे नावाचे डीजीपी होते, पोलीस महासंचालक होते. ते कशा प्रकारचं राजकारण करत होते, आरोप करत होते. त्यानंतर त्यांनीच ते निवडणुकीच्या रिंगणात कसे उतरले हे सगळं आपल्याला माहिती. त्यावेळी सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण जे आहे, ते बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी या मंडळींनी वापरलं. म्हणजे एका मृत्यूचा बाजार मांडला या भाजपने. हे आपण लक्षात घ्या. आणि त्यानंतर सीबीआयकडे द्या तपास, सीबीआयकडे द्या. कारण महाराष्ट्र पोलीस नालायक आहेत असं सांगून मग सीबीआयकडे तपास दिल्यानंतर आता किती दिवस झाले त्याला? 1.5-1 वर्ष झालं असेल त्याला, माझ्या आठवणीप्रमाणे. जे काही झालं असेल ते. 1 वर्षापेक्षा तर जास्त सहज झालेले त्याला. सीबीआयलाही अजून काहीही सापडले नाही. 2 महिने झाले सुशांत सिंगच्या मृत्यूला. कुठे आहे? त्या तपासातनं काही निघालं नाही. तपास दाबून टाकतायत. असे जे आरोप करत होते, ते भाजपचे नेते सीबीआयला काही प्रश्न विचारायला तयार नव्हते. इतके दिवस झाल्यानंतर सीबीआयला कुठलंही काही मिळालं नाही आणि नंतर 2-3 महिन्यापूर्वी एक बातमी अशी आली होती, की सीबीआयने Google, Facebook यांच्याकडे हे केले, की अगोदरचं काही ज्या पोस्ट असतील, अगोदरचा काही रेकॉर्ड असेल, ते मिळू शकेल का? सुशांत सिंगच्या मोबाईलमधलं. पण त्यांना आत्तापर्यंत काहीही मिळालेलं नाही. एम्सकडे हा जो सगळा रिपोर्ट होता, एम्सला याच्यामध्ये काहीही संशयास्पद अद्याप आढळलेलं नाही. त्यांनी रिपोर्ट दिला, काही आढळलं नाही. मग एम्सच्या अहवालात काय असेल? तो खूनच असेल. यांना तो ठरवायचा तो खूनच आहे. त्यासंबंधी कुठलेही ठोस पुरावे अद्याप समोर आले नाहीत. तरी सुद्धा आरोपाची. त्यामुळे नारायण राणे यांच्यासारख्या जबाबदार मंत्र्यांनी आणि जबाबदार खातं आहे त्यांच्याकडे. तामिळनाडू बद्दल प्रश्न विचारला संसदेमध्ये तर केरळ बद्दलचं उत्तर द्यायचं. अजून एक कनिमोळी यांनी एक प्रश्न विचारला होता तेही त्याचंही उत्तर कसं दिलं त्याच्याबद्दल शेवटी लोकसभा सभाध्यक्षांना सांगायला लागलं, की बुवा हा प्रश्न असा आहे आणि तुम्ही काय ते सांगताय? हे तुमचा परफॉर्मन्स संसदेमधला हा समाधानकारक नाही. अजून तुम्हाला सुधारायला त्याबाबत व्हावे. तुमच्याकडे जे एम-एस-एम-ईचं खातं आहे, त्याच्याबद्दल बोला ना जास्त. कारण आज बेरोजगारी खतम करण्यासाठी सगळ्यात जास्त तुमचं खातं महत्वाचं आहे नारायण राणेचं. तुम्ही जर चांगलं काम केलं, तर मी सांगतो आता, की मी चांगलं बोलेन त्याच्याबद्दल. चांगलं काम केलं, तर मी तुमचं कौतुक करेन. पण अद्याप तुम्ही काय नेमकं काम केलंय हे लोकांसमोर आलंय. ते लोकांसमोर ठेवा. तुम्ही इतके दिवस झाले आता. पण तुम्ही बोलताय ते पॉलिटिकल बोलताय सगळं. शिवसेनेसंबंधी बोलताय आणि तुम्ही काय म्हणालात, की उद्धव ठाकरे म्हणजे यांना हे उद्धव ठाकरेंची काही लायकी नाही, गुणवत्ता नाही, पात्रता नाही, तरी ते मुख्यमंत्री झालेले आहेत. असं जर तुम्ही म्हणणार असाल उद्धव ठाकरे यांच्याबद्दल, तर लोकसभेमधला या संसदेमधला, राज्यसभेमधला तुमचा परफॉर्मन्स काय? अद्यापर्यंत काही तळपती तुमची काही कामगिरी नाहीये. मग त्याबद्दल कोणी प्रश्न विचारायचा नाही, त्याबद्दल कोणी टीका करायची नाही. असंच चालणार नाही. कारण तुम्ही आता मंत्री आहात, तुम्ही उत्तरदायी आहात समाजात. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काही दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत
याच्या संबंधी जे काय हे याच्या संबंधी मला असं वाटतं की कधीतरी आपल्याला सत्य समजेल का लोकांना? माहित नाही मला. केवळ 30 प्रकरणं नाही. म्हणजे आता नारायण राणेंनी काय विषय काढले, रमेश मोरे, नंतर अगोदरचे जे त्या काळात जे खून झाले होते महाराष्ट्रामध्ये आणि त्यांचं बोट होतं ते शिवसेनेकडे होतं. ती सगळी प्रकरणं मला माहिती आहेत. मी सांगू का? मला सगळं शिवसेनेचं माहिती आहे. मी संजय राऊतला काहीच माहित नाही. मी 66 सालापासून तिथे आहे. वगैरे, वगैरे. बाळासाहेब ठाकरेंना माझ्याबद्दल कौतुक होतं, आदर होता म्हणून त्यांनी काही जुने काही व्हिडिओ YouTubeवरती आहेत. बाळासाहेबांनी माझं कसं कौतुक केलं. पण बाळासाहेबांनी तुमच्यावर टीका कशी केली होती? हेही सांगा ना तुम्ही. तुम्ही जेव्हा शिवसेनेमधनं बाहेर पडला होता, तेव्हा तुमच्याबद्दल बाळासाहेबांनी काय म्हटलेलं होतं? तेही सांगा तुम्ही. तुम्ही जेव्हा शिवसेनेच्या काळामध्ये जे काही खून खराबा झाला, त्याची जर उदाहरणं तुम्ही सांगितली आणि एकीकडे म्हणता बाळासाहेबांबद्दल मला आदर आहे. मग हा जो काही खून खराबा झाला, तो बाळासाहेबांच्या काळात झाला होता. पण तुम्ही बाळासाहेबांना त्याबद्दल जबाबदार धरत नाही. बाळासाहेबांवर टीका करत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे, की बाळासाहेबांवर टीका करणं हे आपल्याला जड जाईल. बाळासाहेबांबद्दल महाराष्ट्राच्या मनात, शिवसैनिकांच्या मनात, एकूणच समाजामध्ये नितांत आदर आहे. तेव्हा आपण मला बाळासाहेबांच्या बद्दल आदर आहे असं म्हणायचं आणि उद्धव ठाकरेंना टार्गेट करायचं ही तुमची स्ट्रॅटेजी. मग तुम्ही काय म्हणालात, की मातोश्री 2चं बांधकाम कसं झालं? आणि ते मी सांगू का? मला सगळं माहिती आहे. ते कसं बेकायदेशीर आहे हे मला माहिती आहे. पण मी कोणाच्या घरात जात नाही. मी कोणाच्या अशा भानगडी काढत नाही. मी सूडबुद्धीने वागत नाही. मग तुम्ही कशाला बोलताय? मातोश्री 2चं बांधकाम आता हे केव्हा झालं असेल? त्याला खूप वर्ष झाली. तेव्हा काही शिवसेना सत्तेवर नव्हती. ते अगोदरच्या काळामध्ये झालं. आता मला आठवत नाही नेमकं किती साली झालं. पण जर ते अनधिकृत बांधकाम जर झालं असेल, तर त्याबद्दल तुम्ही तक्रार केली का? का नाही तक्रार केली? किंवा जे खून शिवसेनेच्या काळात झाले होते किंवा शिवसेना ज्याला जबाबदार आहे, मी काही दुसऱ्यांच्या भानगडीत पडत नाही असं का म्हणता? गुन्हा करणारा जेवढा दोषी आहे, तेवढाच गुन्ह्यावरती पांघरून घालणारा, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं तोही तेवढाच दोषी आहे. मी तुम्हाला सांगायला पाहिजे. जरी तुम्ही तेव्हा शिवसेनेत असता तरी तुम्ही हे बाहेर काढायला पाहिजे होतं. का नाही काढलं तुम्ही हे बाहेर? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, बाहेर काढायला पाहिजे. शिवसेनेचे जे काय आहे ते बाहेर काढायला पाहिजे होतं तेव्हा. पण तुमच्यावरती हल्ला झाल्यावर तुम्ही म्हणता, की मी हे सहन करणार नाही, मला सहन होत नाही. तर दुसरी गोष्ट अशी, याला उत्तर म्हणून विनायक राऊतांनी यांची भानगडी बाहेर काढल्या. मग ते श्रीधर नाईक असतील, सत्यविजय भिसे असतील, बाकीची जे आहेत असे जे काही हत्या झाल्या, त्याचे प्रश्न उपस्थित केले. माझा विनायक राऊतांना प्रश्न आहे, की तुमचं सरकार आहे, महाविकास आघाडी सरकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखात आहे, पण तुमचं आणि राष्ट्रवादीचं चांगलं सख्य आहे. मग तुम्ही का नाही तपास करत येता? का त्याच्यावरती पांघरून तुम्ही काढा ना ते प्रकरण उकरून. राणे म्हणाले, केव्हा एक जुनी प्रकरणं उकरता येतात, मग उकरा तुम्ही. आणि जो काय आहे तो न्याय करा. ज्यांचे खून झालेले आहेत, त्यांच्या कुटुंबियांना तरी दिलासा मिळेल याच्यामुळे. पण तुम्ही असं करत नाही कारण तुम्हाला काहीही करायचं, तुम्हाला एकमेकावरती फक्त गोळीबार करायचा. आता किरीट सोमय्या काय म्हणाले होते, की मला काही तिथे अ, अलिबाग जवळच्या त्या 19 बंगले जिथे आहेत, तिथे जाऊन मला काही ड्रामेबाजी करायची नाही. मला काही असं काही राजकारण करायचं नाही. मी काही खूप लोकांना घेऊन तिथे असं काही जाणार नाही. प्रत्यक्षामध्ये बरेच लोकं गेले होते तिथे. म्हणजे तुम्ही शिवसैनिकांना उचकावण्याचाही प्रयत्न केला. तुम्हाला जर ती माहिती हवी होती ग्रामपंचायतीत जाऊन, तर तुम्हाला फोन करून मिळाली असती, ऑनलाईन मिळाली असती, पण तुम्हाला ड्रामा करायचा किरीट सोमय्या. तुम्ही तिकडे ड्रामा केला, मग शिवसैनिक काही असे हे नाही, ते काही गांधीवादी नाही शिवसैनिक. ते खवळले. कारण त्यांच्या नेत्यावर जेव्हा आरोप होत होते, ते उसळतात. तिथे काय काल घडलं हे आपल्याला माहिती तुम्ही उचकवण्याचाही प्रयत्न करता, मग हे उचकतात. आणि मग एकमेकावरती आरोप-प्रत्यारोप होतात याच्यामध्ये. याच्यामध्ये महाराष्ट्राला काय मिळतं? संजय राऊतांनी आज परत सांगितलं, की पालघरमध्ये 260 कोटींचा प्रोजेक्ट आहे. आणि आता तर मी ईडीच्या सगळ्याच भानगडी पत्रकार परिषद घेऊन बाहेर काढतो.
त्याच्यापूर्वी त्यांनी जे आरोप केले होते त्यावेळी ते म्हणाले मी ईडी कडे जाणार आहे, मी इकॉनॉमिक ऑफेन्सेस जे आहे ईओडब्ल्यू जी आहे आपली त्याच्याकडे तक्रार करण्याची कुठे तक्रार केली माहित नाही अजून, मला तर माहित नाही अजून तक्रार केली का ते पत्रकार पैशाचा घेतात. महाराष्ट्रात तुमचं सरकार आहे, तुम्हाला तुम्ही विसरला, तुम्ही तपास करा ना त्याचा. पण सगळ्यांना पत्रकार पैशाला घेऊन राजकारण करण्यामध्येच आता इंटरेस्ट हे आपण अगदी जरूर लक्षात घेतलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण, सुशांत सिंग राजपूत आणि याच्या बाबत काहीही अद्याप सिद्ध झालेलं, काहीही अद्याप ठोस काही हाती आलेलं नाही आणि बेफामपणे आरोप केले जात आहेत आणि याला तसं काही अर्थ नाही. आता दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी असं सांगितलं की संजय राऊतांबद्दल जे काही आरोप केले ते आरोप मगाशी मी तुम्हाला सांगितले आणि आदित्य ठाकरेंनी हे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये राजकारणातली प्रदूषण जे आहे ते मी संपवणार आहे. तर आदित्य ठाकरे हे सुद्धा आता हळूहळू राजकीय बोलायला शिकलेले, अगदी गप्प गप्प राहणे आदित्य ठाकरे येऊन बोलतायत, चांगली गोष्ट आहे ती, अतिशय चांगली. प्रत्यक्ष ते महाराष्ट्राचं प्रदूषण संपवत असतील तर तीही चांगली गोष्ट आहे. त्यांनी त्याबाबत काही पावलं टाकली त्याचं मी कौतुक केलं आणि आताही ते पुढे येऊन बोलतायत ती चांगली गोष्ट आहे. पुढे येऊन बोलायला पाहिजे, बचावात्मक पवित्रात राहण्याचं कारण नाही. पण माझं असं म्हणणं आहे की ईडी 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 मध्ये काय चाललंय, ईडीकडे कोणती माहिती आहे याबद्दल सूचक पद्धतीने राणे बोलत असतील. विनायक राऊत असं म्हणाले की म्हणजे यांना कशी माहिती आहे ती, मग याबद्दलच आम्ही संसदेमध्ये प्रश्न विचारणार असं विनायक राऊत म्हणाले. विनायक राऊत सुद्धा थेटपणे राणेंना भेटतात. इतके दिवस आम्ही सगळं सहन केलं, ऐकलं, आता सहन करणार नाही. भाजपने किंवा नारायण राणे किंवा किरीट सोमय्यांनी एक लगावली तर आम्ही 4 लगावू, अशा प्रकारची ही कृती शिवसेनेकडनं होती. शिवसेना अत्यंत आक्रमक झाली आणि शिवसेनेला या बाबतीत म्हणजे किरीट सोमय्या, संजय राऊत आणि नाना पटोले यांचा मध्यंतरी वाद झाला होता. नाना पटोले सुद्धा त्यांच्या मागे उभे राहिले. पण किरीट सोमय्या विरुद्ध संजय राऊत आणि ती भाषा करताना जोड्याने मारू, खिंड काढू, ही संजय राऊतांची भाषा जी आहे ती अत्यंत निषेधार्ह आहे, निष्पक्ष सांगतो. ते राज्यसभेचे खासदार आहेत, ते संपादक आहेत आणि अशा वेळी केवळ शिवसैनिकांना आवडते म्हणून धिंड काढू असं म्हणणं हे चुकीचं आहे. किरीट सोमय्यांनी जे आरोप केलेले आहेत कागदपत्रांनिशी त्याला तुम्ही कागदपत्रांनिशी उत्तर द्या. पण संजय राऊतांनी मोघमपणे गोळीबार करण्यावरती अजूनपर्यंत भिष्ट ठेवली. जी गाजली पत्रकार परिषद त्यामध्ये तपशील देण्यात आला. त्यानंतर सुद्धा जे सकाळी 10 वाजता बोलतात तिथे डिटेल कागदपत्रांसह ते बोलले. जर तुमच्याकडे कागदपत्र नसतील तर मग त्या आरोपाला तसा काय अर्थ? पुरावा किती असायला पाहिजे, साक्षीदार असला पाहिजे तुम्हाला. मग असा प्रश्न विचारला ते म्हणायचं की मी संबंधित खात्याकडे देणार आहे, तुम्ही काही थोडक्यात आम्हाला शहाणपणा शिकवू नका. अशा पद्धतीने बोलणं हे चुकीचं आहे. मग लोक त्याला गंभीरपणे घेणार नाही, हा राजकारणाचा भाग म्हणून समजतील. तुम्हाला जर थेटपणे किरीट सोमय्या असेल, नारायण राणे असेल, कोणी भाजपच्या पुढाऱ्यांचं जर भ्रष्टाचार दिसत असेल, तर तो तुम्ही भ्रष्टाचार अवश्य बाहेर काढा. पण गपचूप तुम्ही जे काय असेल, गपचूप म्हणजे तुम्ही संबंधित यंत्रणेमार्फत कारवाई होऊ देत ना. त्याच्यामधनं त्या कारवाईमधनं निष्कर्षाप्रत येईपर्यंत तुम्ही काही बोलू नका. जर ईओडब्ल्यूच्या तपास सुरू केला, त्यामध्ये आढळलं की किरीट सोमय्यांनी खरोखरीच भ्रष्टाचार केला, तर बाहेर पत्रकार परिषद घेऊन तुम्ही सांगा. त्यापूर्वी रोज जर तुम्ही असे आरोप केले, तर लोक गंभीरपणे घेणार. मुख्य प्रश्न असा आहे की किरीट सोमय्या विरुद्ध संजय राऊत, नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे, नवाब मलिक विरुद्ध अमृताई फडणवीस यांचाही वाद झाला, नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस असाही वाद झाला, एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन, नारायण राणे विरुद्ध संजय राऊत, हे सगळे आरोप, हे सगळे हा सगळा जो हवेत गोळीबार चालू आहे ना, त्याच्यामधून महाराष्ट्र वेगळ्याच गोष्टीसाठी संपूर्ण देशात चर्चेला येईल. यापूर्वी शंकरराव चव्हाण आणि शरद पवार यांचे रिलेशन्स अतिशय वाईट होते. शंकररावांनी बरीच माहिती
त्यांच्या माणसांतर्फे उघडही केली होती शरद पवारांसंबंधी आरोप करणारी, पण शरद पवारांवरती कुठलाही आरोप सिद्ध होऊ शकला नाही. पण खालच्या पातळीची भाषा कोणी केली? सुधाकर नाईकांनी शरद पवारांवरती आरोप केले. एकेकाळचे सुधाकरराव हे शरद पवारांच्या जवळचे, पण त्यांच्या बिनसलं. पण इतकी खालची पातळी गाठली. वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप झाले, पण इतकी खालची पातळी गाठली की महाराष्ट्राच्या राजकारणाची आज अतिशय वाईट स्थिती आलेली आहे. तेव्हा नारायण राणे असतील, उद्धव ठाकरे असतील, आता हा जो आहे याच्या नंतरची जी पिढी असेल, आदित्य ठाकरे असतील, त्यांनी निदान या प्रकारचं राजकारण करता कामा नये असं कळकळीचं आव्हान आहे. कारण आज शिवजयंती आहे, मी कळकळीचं आवाहन करतो की या प्रकारे राजकारण तुम्ही करू नका. जो काही तपास करा तो तपास करा, तुम्ही अवश्य करा. पण याच्यामध्ये महाराष्ट्राचे जे काही प्रश्न आहेत, मुख्य प्रश्न, आज नारायण राणे मोठ्या गंभीरपणे म्हणाले की काय बेरोजगारी कुठे गेली आहे, दर पर कॅपिटा इन्कम कुठे आहे? पर कॅपिटा इन्कम हे तुम्ही बघितलं, कोरोनाच्या काळात सगळ्या देशाचं कमी झालेलं होतं. म्हणजे त्याच्यातली वाढ कमी झाली होती. त्यामुळे महाराष्ट्राची कमी झाली होती, सगळ्या देशाची कमी झाली होती. पण महाराष्ट्राचं पर कॅपिटा इन्कम हे प्रचंड वाढत होतं फडणवीसांच्या काळात आणि एकदम खाली गेलं, खड्ड्यात गेलं, असं काही घडलेलं नाही. ज्याप्रमाणे देशाची प्रगती होत होती तेव्हा महाराष्ट्राची प्रगती होती. ज्यावेळी देशात मोदींच्याच काळात, फडणवीसांच्या काळात मंदी सदृश्य बेकारीचं वातावरण होते, महाराष्ट्रामध्ये काय झालं ते आपण बघितलं. त्या फडणवीसांची कारकीर्द पूर्णपणे तेजस्वी होती, अशातला काही भाग नाही. काही चांगल्या गोष्टी घडल्या आणि आज सगळं मातीमोल झालं असं अजिबात नाही. तेव्हा राजकारण किती करावं याला काही आता पर कॅपिटा इन्कम कमी झालं असेल, जीडीपी कमी झालं असेल, तर तुम्ही थेट आकडेवारी द्या ना. तुम्ही काय आकडेवारी दिली? आकडेवारी दिली नाही. तुम्ही वाटेल ते बोलायचं कुठल्याही पुराव्याशिवाय आणि लोकांनी ऐकून घ्यायचं. आता असा काळ राहायला नाहीये. लोक प्रश्न तुम्हाला विचारणार, तुम्हाला विचारतील, मला विचारतील, त्याला आपल्याला उत्तर द्यावे. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण अतिशय रसातळाला गेलेलं आहे, भयानक अवस्थेला गेलेलं आहे आणि यापुढे ते आणखीन भयानक अवस्थेला जाण्याची शक्यता आहे. लोक हो, हे सगळं तुम्ही ऐकताय. आपण नागरिक म्हणून या संबंधी विचार केला पाहिजे, कुठल्याही एका पक्षाच्या बाजूने नाही आणि राजकारण्यांना सवाल केले पाहिजे. ज्या वेळी निवडणुका येतील त्यावेळी आपण आपले जे प्रश्न आहेत, मनातले आपले प्रश्न किंवा आपण आपल्याला जे सवाल विचारायचे आहेत त्या दृष्टीने आपल्याला तो मतदान करून त्यावेळी तशा पद्धतीने निर्णय घ्यायला. पण त्याच वेळी आपल्याला वेगवेगळ्या व्यासपीठांवरून सगळ्या पक्षाच्या राजकारण्यांना प्रश्न विचारायचे. आम्हाला यशवंतराव चव्हाणांचा, वसंतराव नाईकांच्या आणि शरद पवारांच्या काळातला सुद्धा महाराष्ट्र, त्याची आम्हाला आठवण येते आज. अगदी मनोहर जोशी म्हणजे युतीचं सरकार होतं तेव्हाही असं वातावरण महाराष्ट्रामध्ये. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये किती झुंजी झाल्या, पण इतक्या खालच्या पातळीला राजकारण कधी गेलं नव्हतं. याला सगळेजण जबाबदार आहेत. याच्या संबंधी राजकारण्यांनी आत्ममंथन केलं पाहिजे आणि केवळ टेलिव्हिजन समोर येऊन तुम्ही पत्रकार परिषदा केल्या तर त्या फक्त दाखवायच्या पत्रकारांनी, चॅनलवाल्यांनी आणि आम्ही बघायचं, असं होऊ शकणार नाही. तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. नारायण राणे, तुम्ही बेजबाबदारपणे आरोप केलेले आहेत आणि त्याचं मी स्पष्टपणे सांगतो इथे. संजय राऊतांनाही तपशील द्यायला लागेल आपल्या आरोपांच्या बद्दल आणि नारायण राणे असोत, कंगना राणावत असोत, अर्णब गोस्वामी असो, कोणाच्याही विरुद्ध चुकीची अन्याय पद्धतीने कारवाई होता कामा नये असंही सांगतो तुम्हाला. आणि या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचं वातावरण, महाराष्ट्राचं प्रदूषण आणखीन वाढणार आहे आणि त्याबद्दल लोक हो, आता त्या प्रदूषणाला तुम्ही तयार राहा. महाराष्ट्रामध्ये कोणी ग्रेटा थर्नबर्ग, जिने जगामध्ये प्रदूषणाच्या विरुद्ध आवाज उठवला, ती महाराष्ट्रात आता नाही. लोक प्रदूषणासंबंधित प्रश्न विचारणारे लोक आहेत, पण राजकीय प्रदूषणासंबंधी सुद्धा लोकांनी प्रश्न विचारले पाहिजे. राजकीय प्रदूषणासंबंधी प्रश्न विचारणारी ग्रेटा थर्नबर्ग असेल किंवा दुसरं कोणी असेल, असे आता इथे निर्माण झाले पाहिजे.
महाराष्ट्राला या दुःस्थितीपासून आपल्याला सावरायला पाहिजे. शिवराय आम्हाला खरोखरीच माफ करा. तुमच्या अपेक्षांना आम्ही उतरलो नाहीत महाराष्ट्र म्हणून, आणि एक नागरिक, सामान्य नागरिक म्हणून हे वातावरण सुधारण्याचा प्रयत्न मी करेन, आम्ही सगळे करू, असं तुमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने स्वामी शिवरायांना सांगतो आणि इथे सांगतो. नमस्कार.